माझ्या एकनिष्ठ आणि सजग हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हजारो जन्म गेले तरी जिचा लढा कायम राहावा त्या मायभूमी महाराष्ट्रासाठी, इथल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा पाया मजबूत करण्यासाठी मी माझं संपूर्ण जीवन समर्पित केलं। आजही स्वतःच्या स्वार्थापोटी शिवसेनेच्या विचारांना बगल न देता माझा सच्चा शिवसैनिक आपल्या कर्तृत्वातून, आपल्या कामातून माझ्या आठवणी जागृत ठेवतोय। अशीच एक आठवण म्हणजे मीरा भाईंदरमध्ये साकारलेलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन। येत्या 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता या कलादालनाच्या माध्यमातून माझ्या आठवणींना उजाळा देण्यासाठी माझा एक विश्वासू, जिद्दी आणि खंबीर सहकारी एकनाथ शिंदे उपस्थित राहतोय। हा एकनाथ फक्त नावाने नाही तर कर्मानेही शिवसैनिक आहे। संघर्षातही उभा राहणारा, जनतेसाठी रात्रंदिवस झटणारा माणूस। एकनाथच्या याच जिद्दीला मूर्त रूप दिलंय प्रतापने। प्रतापच्या अखंड मेहनतीतून आणि संकल्पनेतून साकारलेलं हे कलादालन म्हणजे संपूर्ण भारतातील मराठी जनांना आणि शिवसैनिकांना हेवा वाटावा असं एकमेव अभिमान स्वरूप उदाहरण आहे। एकनाथ आणि प्रतापने माझ्याविषयीची निष्ठा, शिवसेनेविषयीचा भाव आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या वर्तमान आणि भविष्याचा विचार करूनच हे कलादालन साकारलं आहे। हे प्रशस्त कलादालन साकारून प्रतापसारख्या सच्च्या शिवसैनिकाने वाहिलेली ही आदरांजली म्हणजे माझ्या विचारांचा खरा वारसा आहे। मराठी माणसानं उभं राहिलं पाहिजे हेच माझं स्वप्न, आणि आज हे स्वप्न अधिक भव्य रूप घेत आहे। या कलादालनात बाळ ठाकरे ते बाळासाहेब ठाकरे हा माझा संपूर्ण प्रवास आहे। शाहीच्या एका रेषेतून सुरू झालेला आंदोलनाचा महासागर इथे जिवंत झाला आहे। चित्र आहेत, आठवणी आहेत, भावना आहेत, आणि त्या प्रत्येक चित्रात तुम्हाला एक ठाकरे दिसेल जो तुमच्यासाठी लढला आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आजही ठामपणे, निर्धास्तपणे लढतोय। या कलादालनात माझ्या बाळगोपाळांसाठी जंगल सफारी घडवणारं एक आधुनिक दालन साकारण्यात आलं आहे। खगोल विज्ञानाची माहिती अधिक समर्पक पद्धतीने देणारं सायन्स सेंटर देखील इथे आहे। ज्येष्ठांसाठी विरंगुळ्याचं आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारं ज्येष्ठ नागरिक दालन उभारण्यात आलं आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांना विविध कार्यक्रम आयोजित करता यावे यासाठी विशेष सभागृह साकारण्यात आले आहे। UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र अभ्यासिका तसेच ग्रंथालय साकारण्यात आले आहे। चित्रकारांसाठी प्रशस्त आर्ट गॅलरी देखील या ठिकाणी उभारण्यात आली आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकानं हे कलादालन पाहावं, अनुभवावं, कारण हे फक्त माझं नाही, हे तुमचं आहे, आपल्या सगळ्यांचं आहे। शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या, कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं आहे। आजवर तुम्ही माझ्या दर्शनासाठी शिवाजी पार्कवर येत आहात, पण यंदा 17 नोव्हेंबर रोजी मी येतोय तुम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी। माझ्या नावानं साकारण्यात आलेल्या या कलादालनात तुमच्यासाठी, एकनाथ शिंदेंना आशीर्वाद देण्यासाठी आणि प्रताप सरनाईकांना शाबासकी देण्यासाठी। जय महाराष्ट्र।